7ची शिफ्ट आहे, 11 वाजले, अजून शूट सुरू झालं नाहीये. पण डेली सोप करतोय आपण. अरे बाबा चला चालू करा. अरे शिफ्ट वाढली, प्रोड्युसर जीव घेईल माझा. सर मी काय करू, समीर सर अजून रेडी नाही झालेत. का कुठे आहेत ते? टॉयलेटमध्ये आहेत. टॉयलेटमध्ये आता आहेत. हे काय घातलंय तुम्ही? सर हेच कपडे ठेवले होते कॉस्ट्युम डिपार्टमेंटने इकडे. काय साडी ठेवली म्हणून मी ते घातले. ए काय झालं? ए हो हे कुठे? काय? मिशी कुठे तुमची? हा. अरे क्लीन शेव केलाय. हा सर त्यासाठीच मी आता बाथरूम मध्ये गेलो होतो, क्लीन शेव करून आलो मी. पण मिशी का कापली तुम्ही? सर ते हे कपडे ठेवले ना, तर मला असं वाटलं की आता सिरियल मध्ये मी बाई आहे पुढे. मी बाईचा रोल करणार आहे असं मला वाटलं, म्हणून मी म्हटलं. कोणी सांगितलं तुम्हाला? तू सांगितलं? नाही कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही बाईचा रोल करताय? नाही पण आता सर हे साडी आणि परकर ठेवली म्हणजे मग दुसरा अर्थ काय होतो त्याचा ना यार म्हणून मला वाटलं. आणि सर आपली सिरियल आहे ना, सिरियलमध्ये काही होऊ शकतं ना. म्हणजे परवा आता ती हिरोईन होती, तिची आई 3 वेळा मेली आणि जिवंत झाली. अरे बापरे, असा जर धक्का द्यायचा असेल लोकांना, जर धक्का आपल्याला द्यायचा असेल तर काही ट्विस्ट आणू शकतं ना चॅनल. म्हणून मला असं वाटलं की बाबा चॅनलने फोन केलाय, संग्रामचं कॅरेक्टर आहे म्हणजे माझं, ते बाई असेल उद्यापासून. मला असं वाटलं कपडे असेल तर हे मी केले सर्च. हे एवढं सगळं इम्प्रुव्हाइज करण्यापेक्षा कॉस्ट्युम मला चुकला असेल एवढं डोक्यात नाही आलं तुमच्या? आलं सर, आलं माझ्या डोक्यात. पण सर परवा तुम्ही काय सगळ्यांना सूचना दिली होती, कुठल्याही कलाकाराने स्वतःचं डोकं लावू नये. जी कॉस्ट्युम ठेवलेली असतात ती गपचूप घालावीत आणि सेटवर यावं. मला वाटलं बाबा चला घाला गपचूप, हे घाला. मी आलो सर. मी बावळट आहे, मी मूर्ख आहे. माझंही तेच म्हणणं होतं. नाही सर, असं नाही. माझंही तेच म्हणणं होतं की सरांनी एकदा आपल्याला विचारायला हवं होतं ना की मिशी काढू की नको. बाबा त्याने काढली डायरेक्ट. सर अरे मी काय करू, ऑलरेडी लेट. सर जरा सेन्स वापरा ना, जरा सेन्स वापरा. I know, sir. अरे आता यांनी मिशी कापले, मी काय करायचं आता? सर एक सजेशन देऊ? सगळ्यांनी थांबा, कोणीच काय बोलू बोल. सर आपण जर चहा पावडर ओली करून ओठांच्या वर लावली तर काम होईल, म्हणजे मिशी वाटेल. तुला त्याच चायच्या टोपात आल्यासारखा कुठू काय रे? हा? तुझी जी पहिली एकांगा होती ना, तुझ्या करिअरची सुरुवात, एक कडीपत्ता सुकलेला, तिथे तुझा अभिनय संपवायला पाहिजे. सॉरी सर. तू कोण मला सांगणारा, सजेशन देणारा? सॉरी सर. शानपणा करतोय. सर यू सी दिस गायज आर नाउअडेज, यू नो. जरा गप्प बसा. सर ऐका ना मी सर. काय करू, ऑलरेडी लेट. सर ऐका ना सर. अरे तू तर बोलूच नको. कॉस्ट्युम वाला विराज, हे कुठलं लॉजिक आहे? समीर सरांच्या रूम मध्ये तू बायकांचे कपडे का ठेवलेस? सर हा विराज ना नेहमी गोंधळ घालतो. त्याला मी 1000 वेळा सांगितलं की बाबा आरामात काम कर, घाई करू नको, तर तो घालायचा तो गोंधळ कायम घालत आलाय. परवा याने काय केलं, कॉस्ट्युम घेतले आणि आपली वॅनिटी वॅन असते ना, त्याच्या पुढे केबिन असते ड्रायव्हरची, त्याचा डोर ओपन केला, तिथे कॉस्ट्युम ठेवले. तो वॅनिटीचा ड्रायव्हर घागरा चोली घालून सेटवर फिरतोय. मला शिवाय पडल्या परवा. आणि सर ह्याला काय बोलायला गेलो ना, ह्याची उडवडीची उत्तर तयार असतात. काय ऐक ना, काय? तू जर माझ्याशी नीट बोलला तर मी तुझ्याशी नीट बोलेन ना. मी नीट बोलतो तुझ्याशी. काय नीट बोलतो? तू बॉसिंग करू नका माझ्यावर. मी bossing करतो. एक मिनिट मी bossing करतो. हाय ना, कधीच माझ्याशी नीट बोलत नाही. ऐक, तू माझा बॉस नाहीये. हा नाही मग जा, तुझा बॉस कोण आहे? कोणा ती लिहिली आहे ना? हा. बोलव हा बोलव. तिला बोला, मी बोलवलं सांग. आज ना हे सगळं सॉर्ट आउट करायचंय. मी सगळे हे मला सगळे गोंधळ मिटवायचे. बोलव लिलीला. हो सर. सर मी पुढे काय स्त्री आहे का पुरुष? 2 पोरं झालेत तरी हा प्रश्न कसा पडतोय ना सर? अरे अरे पर्सनल नाही मी म्हणत आहे, सिरियल मध्ये मी कोण आहे तर त्याप्रमाणे माझं मग हे करता येईल, म्हणजे ऍक्टिंग माझं एक अभ्यास करता येईल मला. स्त्री आहे का पुरुष आहे मला एकदा कळलं असतं तर. मला सांगा, सिरियल मध्ये तुम्ही कोणतं कॅरेक्टर करताय? मी आय विल टेल यू सर. संग्राम. संग्राम. येस सर, संग्राम. संग्राम नावाचा माणूस हे अशी साडी नेसेल? एवढा साधा विचार तुमच्या डोक्यात नाही आला? सर माझ्या आला सर, देवाशपथ आला सर. माझ्या मनात आला तो विचार. मी म्हटलं की हे विचारूया, पण ह्याचा कॉन्फिडन्स बघितला मी. आला आणि असं लावलं तर म्हटलं नाही, कदाचित थांब जरा, याचा कॉन्फिडन्स जास्त आहे म्हणजे माझं कमी आहे. म्हणून मी त्याला विचारलं सर, मी त्याला विचारलं हे माझे कपडे आहेत? तो म्हणाला हा. मी त्याला पुन्हा विचारलं हे माझे कपडे आहेत?
मी तिसऱ्यांदा त्याला विचारलं हे नक्की हे माझे कपडे आहेत असं म्हणाला. मी ह्याला विचारलं सर, मी त्याला विचारलं मग मी दाढीचं काय करू, तो म्हणाला कापो, तुमको कापणे का तो कापो. याने सर सांगितलं दिट इज नॉट माय मिस्टेक, दिस गाय हॅज मिस्टेकन. तिकडे कोण आहेस तू का सांगितलं सला मिशी काढ म्हणून? सर अभी इतने बड़े आर्टिस्ट बोले निकालू क्या, तो मैं बोला निकालो. बीच में अरे! बोलता है हिंदी बीच में हिंदी काय को बोलता है तू? अरे तुम तुम्हारा ये सजेशन दे के मेरा लिंग बदलिया. सर या सिरियल मधलं माझं म्हणतोय सर, सिरियल मधलं माझं बी लिंग बदललं ना, कारण नसताना दाढी मिशी करून टाकली. एनिवे मला तुम्ही फक्त सांगा आता, बाई आहे का पुरुष आहे त्याप्रमाणे म्हणजे हातवारे मला ठरवायचे आहेत. म्हणजे पुरुष असेल तर ये बात, बाई असेल तर हे बात, असं मला ते ठरवता येईल. त्या अकॉर्डिंगली मला ह्याचं काय करणार आहात? ह्याचं टेन्शन घ्या आधी, हे नंतर आहे सगळं. अरे यार बने 11 वाजले, मी काय करायचं इथं? अजून हे कोणतं शॉर्ट झाले नाही. तासभर दिला असला ना तर मला मी केलं. What happened, sir? आली What happened, sir? मलाच विचारशील व्हॉट हॅपन? तुझा हा माणूस हा समीर सरांच्या रूम मध्ये याने लेडीज कॉस्ट्युम का ठेवले? दिस केम हिअर. One sec. Let me clear one thing, sir. सर कसं आहे बघा, ह्याचं माझं कॉस्ट्युम डिपार्टमेंटची काही चूक नाही आहे सर. बरोबर. हां आता काय, ही रूम रेवती मॅडमना दिली होती आणि माझी प्रोडक्शनवाल्यांनी ही रूम चेंज केली आणि ती समीर चौगलेंना दिली. चौगले नाही, इट्स चौगुले. वॉट समीर चौगलेंना दिली. ओके, आता वॅनिटीच्या बाहेर समीर चौगले हे नाव पण नाही आहे सर. नाही सर आहे ना, पाटी लावले बाहेर, हीच अशी पाटी लावले बाहेर. अरे काय टॉयलेट आहे हा? हीच लावायला हीच आणि हर टॉयलेटच्या बाहेर असतो. सगळी गर्दी लाईन लागली इकडे बाहेर सगळे. अरे मेरे को जाने काय, मेरे को जाने काय. माझं नाव काय लावलं सर? आय हॅव माय ओन नेम. माझं नाव काय लावलं? या बोला तुम्ही बोला. नाही, sorry. बोलतोय ना मी, विचारा सर. बोलतोय ना. ही कुठली पद्धत आहे? नाही सर, हीच त्याला नाव नाहीये, ही कुठली, त्यांचं नाव का नाही लिहिलं? सर ऐका ना, आम्ही आधी पूर्ण नाव लिहायचो, समीर चौगुले असं पूर्ण नाव लिहायचो. हे 1000 चुका काढायचे आमचे. हा? ते गु नाही, ते घू आहे, तिथे काना चुकला, तुमचा उकार चुकला, अशा 1000 चुका काढायचे आमचे. अरे सर मी काढणार नाही का चुका? चौगुलेचं च वर 2 मात्रा आहेत ना, यांनी ल वर 3 मात्रा काढल्या होत्या. असं मराठी असतं कधी? साग लई लई असं असतं कधी? सगळे येतात ते हे कोण आहे, चागे लई अंदर आहे का, अंदर आहे का, असं विचारतात. मी काय समजायचं? ते प्रिंटिंग मिस्टेक झाली अरे होती. हे हा दिस गाय ही ह्यांची प्रिंटिंग मिस्टेक. नाही पण सर ते ही चूक झाकण्यासाठी आम्ही नंतर यांच्या डोरच्या बाहेर चित्र लावायला लागलो यांची, तेव्हा ओरडले अजून. अरे पण माझी चित्र नाही आहेत नीट, का लावतोस ती बाहेर? माझ्या व्हॅनिटीच्या बाहेर गर्दी जमली होती. हो देख आधी आहे का बाहेर आहे का, होईल ना बात. असं सगळं चाललेलं असतं. काय फालतूगिरी चालली बने यार. कोण लोक आहेत तर जे काय असेल ते. सर लेट मी क्लिअर वन थिंग. कॉस्ट्युममुळे आमच्यामुळे लेट होत नाही, सगळं ह्यांच्यामुळे होतं. आमच्यामुळे? हो, तुमच्यामुळे. मॅडम एक मिनिट थांबा, तुम्ही प्रूफ सांगा काय आमच्यामुळे लेट झाला. काय तुमच्यामुळे लेट नाही होत? नाही सांगा ना तुम्ही. मला सांगा, समीर चौगलेंचे कपडे 4 वेळा कोणी बदलले? हा 6 वेळा. कोणी 6 वेळा. मी बोलतोय हा. बदलले कोणी सहा बदलले? वेळा. बदलले आम्ही तुम्ही बदलले. हो. यु नो सर, सकाळी मी एक कॉस्ट्युम आणला, तो तुमच्या असिस्टंटने सिलेक्ट केला. ओके फाईन. त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी त्यांनी रिजेक्ट केला. म्हणजे आदल्या दिवशी एक मिनिट, कोणी रिजेक्ट केला? त्याने रिजेक्ट केला सर. सर आपले ते कॅमेरामन आहेत ना, ते म्हणाले लाईट मध्ये चमकतोय कॉस्ट्युम म्हणून तो रिजेक्ट झाला, बाकी काय नाही सर. हा ते म्हणाले. लिहिली No म्हणजे problem. तो कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, तिथे ग्लिटर्स येतात. मग- ऍब्सोल्युटली सर, फाईन, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. असिस्टंट त्यांच्या जागी, कॅमेरामन त्यांच्या जागी, मी माझ्या जागी. हा, हा, ओके हा. सर, तरी सुद्धा मी खूप भागादौड केली सर. सर मी खूप भागादौड केली. मी ऐक ना, तिथे आधीच जाऊन- कळत नाही असं नको. क्लिअर बोल गेली, मला हे सॉर्ट करायचं. सर Clear. प्लीज सर कंट्रोल. तुम्हाला कळत नाही, तुम्ही कॉस्ट्युम वाल्यांवर खूप बोलता सर, म्हणून मला आज मला क्लिअरच करायचं. हे बोल. खूप दिवसांपासून चाललंय. बरोबर आहे. मी खूप भागादौड केली. मी जाऊन कॉस्ट्युम आणले. मी भिजत सर 2 हातात माझ्या पिशव्या हा. होत्या. मी भिजत जाऊन तिथे कॉस्ट्युम घेऊन आले. हा. ह्यांनी तो सिलेक्ट केला. Okay. 5व्या मिनिटाला रिजेक्ट केला. एक मिनिट. हे काय? दुसऱ्यांदा कोणी रिजेक्ट केला? सर कोण आहे तो मूर्खा? दुसऱ्यांदा कोणी रिजेक्ट कोणी केला? reject केला? सर, ऐका ना. आन्सर. मी बोलतोय ना, थांब ना. एकतर हे घातले त्याच्यात ओरडताय, खूप कॉमेडी वाटते, गप्प बस. कळलं? कोणी रिजेक्ट केला? सर. दुसऱ्यांदा कोणी रिजेक्ट केला? मला आन्सर मी. सर तुम्हीच रिजेक्ट केलं सर. तुम्ही म्हणाला कॅरेक्टरला हे कॉस्ट्युम जात नाहीत, रिजेक्ट करा म्हणून रिजेक्ट केलं सर, बाकी काही नाही सर.
हा. होऊ शकतं क्रिएटिव्ह डिसिजन हा. होऊ शकतं त्याच इट्स अ क्रिएटिव्ह ओके सर फाईन सर मी काहीच बोलत नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही इतना सब कुछ होने के बाद मी पुन्हा एकदा कॉस्ट्युम आणला तो यांना घट्ट झाला एक मिनिट कोणाची चूक नाही नाही एक सेकंड असा कसा घट्ट आला त्यांचे मेजरमेंट्स नाही आहेत तुमच्याकडे हा. आहेत सर आमच्याकडे समीर चॉगलेनचे मेजरमेंट्स आहेत पण ऍक्च्युली सर ही हॅज अ व्हेरी वॉटरी बॉडी वॉटली काय ही हॅज अ व्हेरी वॉटरी बॉडी सर म्हणजे तिला म्हणायचं कुठलाही रोल असला की पाण्यासारखा मी त्यात वॉटरी बॉडी तुझ्याबद्दल नाही वॉटरी बॉडी मेजरमेंट बदलतं ते असतं वॉटरी बॉडी लेट मी क्लिअर सर वॉटरी बॉडी मीन्स सर सकाळी ह्यांचं मेजरमेंट वेगळं असतं संध्याकाळी ह्यांचं मेजरमेंट वेगळं असतं काय हो माझं मेजरमेंट बदलतं असं हा, सकाळी ह्यांचा खांदा जर समजा आपण एक खांदा मोजला तर 6 इंच असतं दुसरा खांदा मोजला तर 4.5 इंच असतो सर काय काही काही बोलते सर सर माझं लग्न होऊन सर 23 वर्ष झालेत 23 वर्षात माझ्या बायकोने आजपर्यंत 600 वेळा तरी मिठी मारली असेल मला खरं सांगा एक 7-8 वेळा तर मारली असेल ना 7 वेळा कन्फर्म मारली असेल कधी तिने तक्रार केली नाही आज असे काय झालात तुम्ही आज खांदा जरा जास्त मोठा वाटतोय अरे या ना असं कधी झालं नाही हे काही बोलते सर आय कॅन शो यू सर आय कॅन शो यू काय शो आय कॅन शो यू What show you? से सर हा मी जे सांगते ना की ह्यांचा एक खांदा से यांचा एक खांदा सर हा बघा हा 6 इंच आहे सर हा आणि यांचा दुसरा खांदा 8 इंच आहे आता मी उद्या केलं ना सर पुन्हा हे सगळं वेगळं असणार हा खांदा छोटा तो खांदा मोठा सर ह्याच्यात माझी काय चुकी आहे तुम्हीच सांगा हो सर कॉस्ट्युम मला ना किती सहन करायचं प्रत्येक वेळी आमच्यावर बोलणार तर आम्ही दिस इज नॉट फेअर दोन्हींचा खांदा कमी आहे माझा नाही नाही समीर सर हो समीर सर रडू नका ऐका सर आम्ही काय एवढंच करायला नाही बसलो सर समीर सर म्हणजे मी सोमवारी असा असतो मंगळवारी असा असतो नाही समीर सर ऐका रडू नका सर तुमच्या खांद्यात फरक नाहीये सर तुम्ही त्याला काय स्टेजवर खांदे पाडून उभे राहता म्हणून त्याला वाटलं असेल असं खांदे पाडून उभे राहता ना तुम्ही म्हणून वाटलं हा. असेल आणि मुळात मला माहिती आहे चूक कोणाची असणार खूपदा ना मेजरमेंट हा लिहितो आणि काही मेजरमेंट लिहितो मनाला येईल ते एक म्हणजे मिनिट काय एक मी मिनिट? मी एकदम बरोबर लिहितो जे असतं त्यांना जसं तसं लिहितो हो की नाही एक ताई? मिनिट, ताई- तुझा अक्षर तुला तरी कळतं का? नाही, 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 मागच्या 8 वर्षात हा लिहितो ना याचा अक्षर याला पण नाही कळत Please keep म्हणजे quiet. गप्प बसा! बस झाला आय डोंट वॉन्ट मारणी ए मराठीतला टॉम अल्टर गप्प बसा मध्ये मध्ये इंग्लिश फाडू नका आधीच सांगतोय कंट्रोल युअर व्हॉइस सर कंट्रोल युअर व्हॉइस सर मी बोलणार आज मी बोलणार आजपर्यंत माझ्याशी या आवाजात कोणीही बोललेलं नाहीये मी बोललो मग मी बोलणार मी फक्त क्लिअर केलं बोललेलं नाहीये आता तुम्ही बोललात मॅटर क्लिअर झालं आता मला डिपार्टमेंटमध्ये आपापसात प्रॉब्लेम नकोयत कळलं क्लिअर हो. चल चालू करा एक मिनिट बने यांचा मेकअप का नाही झालाय अजून राहिलाय सर आय वॉज कमिंग टू दॅट पॉईंट अरे थांबणार रे थांबा मी बोलतोय ना हा बोलतोय ना मी यांचा मेकअप का नाही झालाय सर ते मेकअप वाले ना खूप भडकतात ह्यांना बघितल्यावर म्हणजे? ते म्हणतात ह्यांना ना नेहमी शेवटी पाठवायचा का? त्यांच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो मेकअपला म्हणजे? अरे किती मोठा एरिया आहे बोलतात सगळं कव्हर करायला लागतं त्यांना म्हणून वेळ जातो त्यांचा बाकीच्या आर्टिस्टचा पण मेकअप झाला नाही नाही सर काय करू यार बने मला यांना सांगा तुमच्या टीमला यापुढे त्रास नाही देत हे असलं कधी करायचं नाही सांगून ठेवतोय मी सांगतो सगळ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर आहेत येस सर सगळ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर आहेत तुमच्या- यापुढे मला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आपापसात प्रॉब्लेम्स नकोयत सॉरी बेरी म्हणून टाका काय ते मला सॉरी मी पण म्हणतो आय एम सॉरी मी पण म्हणतो क्लिअर करून टाका चलो रेडी सर फक्त त्यांना सांगा की आधी कॉस्ट्युम घाला आणि मग मेकअप करा सर कशाला काय? तुम्ही कॉस्ट्युम वेळेत द्या आणि व्यवस्थित द्या ना आम्ही कॉस्ट्युम एक मिनिट काय वेळ देता? बोलू नको अरे मला वेळ नेमकं- देता बोल. आधी costume घ्यायचं नाही, नाही, मला नेमकं- घ्यायचं. तू मला Costume शिकवू वेळेत नकोस कधी का? येणार? मला मला costume- शिकवू अरे नको. बॉबी actor ना, बोल. ते costume- मेरा काम देते ना, अरे, बेटा अरे, नाहीये. अरे, 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 इथे अरे, ना,